हाय फ्रेंड्स, स्वाती केपी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आपला चालू घडामोडींचा डेली डोस पाहणार नाही होता, पण आज त्या 25 प्रश्नांऐवजी आज आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 जो आहे तो पाहणार आहोत. कारण की हा खूप या अधिनियमावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्याचं कारण असं की 2025मध्ये या सेवा हक्क अधिनियम लागू होऊन 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये या अधिनियमावरती प्रश्न विचारलेच जात आहेत. किंबहुना एकाच परीक्षेमध्ये एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्नसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे आज आपण हा अधिनियम जो आहे तो अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर पहा, शासकीय विलंब प्रतिबंधक कायदा 2005चा किंवा त्यालाच आपण दप्तर दिरंगाई कायदा 2005 असं म्हणतो आणि त्यालाच बदली म्हणजे हा अधिनियम आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. याच्या बदली आलेला हा अधिनियम आहे. असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की शासकीय विलंब प्रतिबंधक कायदा 2005चा बदली कायदा कोणता आहे किंवा दप्तर दिरंगाई कायदा 2005च्या बदली कोणता कायदा आलाय. तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ठीक आहे. आणि हा कायदा जो आहे तो 28 एप्रिलपासून लागू झालेला होता आणि त्यामुळेच 28 एप्रिल हा जो दिवस आहे तो लोकसेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ठीक आहे. पुढे पाहूयात आपण. हा कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश आणि या कायद्याचा जो मसुदा होता तो PS मीना यांनी तयार केलेला होता. हा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं 21व्या क्रमांकाचं राज्य आहे. ठीक आहे. 21व्या क्रमांकाचं अतिशय महत्त्वाचा असा पॉईंट आहे. नोट डाऊन करून ठेवा किंवा स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा असेल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त कोण आहेत. तर स्वाधीन क्षत्रिय हे 2017 पासून होते आणि आत्ता सध्याचे जर म्हणाल तर MK श्रीवास्तव हे आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्त. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न नाही आहेत, एक पॉईंट वाईज मी लिहून काढलेला आहे आणि तेच तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर पाहू शकताय या अधिनियमामध्ये एकूण 30 कलम आहेत. ठीक आहे. आणि याचा जो विस्तार आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतंच हा जो अधिनियम आहे तो मर्यादित आहे. एवढाच त्याचा विस्तार आहे. म्हणजे आपल्या फक्त महाराष्ट्रापुरता हा अधिनियम आहे. ठीक आहे. राईट टू सर्व्हिस म्हणजे लोकांना सेवा देण्यासाठी हा कायदा आहे आणि यामध्ये एकूण 372 प्रकारच्या सेवा दिल्या जातात. ठीक आहे. आता आपण एक एक कलम पाहूयात सविस्तर. तर कलम 1 मध्ये कुठलाही कायदा असू द्यात, अधिनियम असू द्यात, त्यामध्ये त्या कायद्याचं नाव दिलेलं असतं. मग कलम 1 काय आहे तर या कायद्याचं नाव आहे. कलम 2 मध्ये कुठल्याही कायद्याची व्याख्या सांगितलेली असते आणि त्यामध्ये अजून काही जे महत्त्वाचे शब्द असतात किंवा पॉईंट असतात त्यांच्या व्याख्या कलम 2 मध्ये दिलेल्या असतात. ठीक आहे. तर यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क याची व्याख्या दिलेली आहे कलम 2 मध्ये. पुढचा कलम आहे कलम 3. तर या प्राधिकरणाची जबाबदारी कोणाकडे असणार आहे. अधिनियम म्हणजे लोकांना सेवा देण्याची जबाबदारी कोणाकडे असणार आहे याबद्दल दिलेलं आहे. कलम 4. कलम 4 मध्ये लोकसेवा मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे. पुढचा आहे कलम 5. कलम 5 मध्ये काय आहे तर अर्ज करण्याची प्रोसिजर सांगितलेली आहे. कलम 6 मध्ये अर्जाची स्थिती आपल्याला पाहता येते. आपण जो अर्ज केला आहे तो त्याची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये काही पुढे चालढकल झाली आहे किंवा नाही आपल्याला हे पाहता येतं कलम 6 नुसार. पुढचं आहे कलम 7. तर कलम 7 मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपण यामध्ये करू शकतो. जसे की आपण काही ऑर्डर केलं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कुठल्याही वेबसाईटवरून आणि आपल्याला एक विशिष्ट नंबर दिलेला असतो आणि त्या थ्रू आपण आपल्या पार्सलची किंवा जे ऑर्डर केलं आहे वस्तू त्याची स्थिती पाहू शकतो की कुठपर्यंत आलं आहे आणि तशा प्रकारे आपण माहिती तंत्रज्ञानाचा सुद्धा इथे वापर करू शकतो. कलम 7 नुसार ते सांगितलेलं आहे आणि कलम 6 नुसार अर्जाची स्थिती आपल्याला पाहता येते. कलम 8 मध्ये प्रथम व द्वितीय अपील अधिकारी जे आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. कलम 8.1 मध्ये प्रथम अपीलीय अधिकारी जे आहेत ते पदनिर्देशितपेक्षा वरिष्ठ किंवा दर्जाचे किंवा समकक्ष असलेले अधिकारी असतील. 8.2 मध्ये सांगितलेलं आहे द्वितीय अपील अधिकारी आणि ते सुद्धा प्रथमपेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी. पुढच्या कलमामध्ये कलम 9 मध्ये सांगितलेलं आहे की आपण अपील कशा प्रकारे करू शकतो. अपीलाची जी कार्यपद्धती आहे ती सांगितलेली आहे. कलम 9.1 नुसार प्रथम अपील अधिकाऱ्याकडे आपण ही अपील करू शकतो आणि 30 दिवसांच्या आतमध्ये त्या अपील अधिकाऱ्यांनी आपल्याला हे सेवा पुरवायला
पाहिजे आणि अर्ज जर आपला फेटाळला गेला तर त्या अर्ज फेटाळलेल्या आदेशापासून आपण 30 दिवसांमध्ये पुढच्या अधिकाऱ्याकडे द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो. ठीक आहे. कलम 9(2) मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रथम अपील अधिकारी आणि त्यांनी सेवा देण्याचा निर्देश केलेला आहे आणि 30 दिवसांमध्ये त्यांनी लेखी कारणं सांगायची आहेत आणि ते अपील फेटाळू देखील शकतात. ठीक आहे. कलम 9(3) मध्ये काय सांगितलं आहे, द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे दुसरे अपील करू शकतो आणि आदेशापासून 30 दिवसांमध्ये. ठीक आहे. आदेश न मिळाल्यास पहिले अपील केल्याच्या तारखेपासून 45 दिवसानंतर आपण दुसरे अपील करू शकतो. अपवादात परिस्थितीमध्ये 90 दिवसांमध्ये सुद्धा आपण अपील करू शकतो. कलम 9(4) मध्ये काय सांगितलेलं आहे तर द्वितीय अपील अधिकारी जे आहेत ते त्यांना सेवा देण्याचा निर्देश केलेला आहे. 45 दिवसांमध्ये त्यांनी लेखी कारणे सांगायची आहेत जर त्यांनी दिलेलं नसेल आपल्याला सेवा तर, आणि ते अपील फेटाळू सुद्धा शकतात. कलम 10 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर कलम 10 सांगते की दंड आकारला जाऊ शकतो. आपल्याला त्या अपीलीय अधिकाऱ्यांनी जर सेवा देण्यामध्ये दिरंगाई दाखवली तर त्यांना 500 ते 5000 रुपयापर्यंतचा दंडसुद्धा भरावा लागू शकतो. पुढचं पहा. कलम 11 मध्ये वसुली पद्धत सांगितलेली आहे की त्या अपीलीय अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची जी पद्धत आहे ती सांगितलेली आहे. तर दंड वसूल करण्याची पद्धत आहे की त्यांना एक कालावधी दिला जातो की या कालावधीमध्ये तुम्ही दंडाची रक्कम भरा आणि नाही भरली तर मग त्यांचा येणारा जो पगार असतो त्यामधून हे दंडाची जी रक्कम आहे ती वजा करून घेतली जाते. अशा पद्धतीने वसुलीची पद्धत जी आहे ती कलम 11 मध्ये सांगितलेली आहे. वारंवार कर्तव्यात कसूर केल्यास त्याबद्दलच्या ज्या काही शिक्षा आहेत त्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचं पहा. कलम 13. तर आजचा व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि थोड्याफार काही चुका वाटल्या तुम्हाला तर त्याबद्दल कमेंट नक्की करा. ठीक आहे. कलम 13 मध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग स्थापना सांगितलेली आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्काची आयोगाची जी स्थापना आहे ती कशा प्रकारे झालेली आहे किंवा त्याबद्दल माहिती दिलेली आहे. मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांची नेमणूक कोण करतं तर राज्यपाल करतात. लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की आयुक्तांची नेमणूक कोण करतं, राज्यपाल करतात. आणि इतर जे लोकसेवा हक्क आयुक्त आहेत राज्यपालच त्यांची सुद्धा नेमणूक करत असतात. यासाठी वयोमर्यादा काय आहे तर वयाची एकतर 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा मग 5 वर्षांचा कालावधी किंवा मग त्या व्यक्तीच्या वयाची 65 वर्षे जर पूर्ण होत असतील मग ती 5 वर्षांच्या अगोदर झाली तरी त्यांना तेवढाच कालमर्यादा असणार आहे. त्यानंतर आयुक्तांची निवड समिती. तर आयुक्तांची निवड करण्यासाठी एक समिती असते. त्यामध्ये कोण कोण असतं पहा. मुख्यमंत्री असतात त्या समितीचे अध्यक्ष आणि विधानसभा जे आहे त्याचे विरोधी पक्षनेते असतात आणि कॅबिनेट मंत्रीसुद्धा या समितीमध्ये असतात. पुढचं आहे मुख्य लोकसेवा आयुक्त. तर मुख्य लोकसेवा आयुक्त काय, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि संपूर्ण राज्यासाठी एकच मुख्य लोकसेवा आयुक्त असतात. ठीक आहे. आणि इतर आयुक्त जे आहेत ते विभागवार नेमलेले असतात. म्हणजे आता आपले प्रशासकीय विभाग आहेत, आपल्याला माहिती आहे 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर 6 प्रशासकीय विभागांसाठी 6 आयुक्त इतर असणार आहेत आणि ते त्या विभागानुसार काम करतात. कलम 14 काय सांगतं तर कलम 14 सांगतं पदावधी आणि सेवा शर्ती. तर जसं मुख्य आयुक्तांसाठी 5 वर्ष ते 65 वर्ष तिथपर्यंत तुमचा हा कालावधी असणार आहे. ठीक आहे. कलम 15 काय सांगतं तर राजीनामाबद्दल सांगतं पदावरून दूर करण्याचा अधिकार आणि गैरवर्तन व अकार्यक्षमता दाखवल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यपाल त्या मुख्य आयुक्तांना किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर करू शकतात. कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे लोकसेवा हक्क आयोगाचे अधिकार. कलम 16. कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे शिफारसींवर शासनाची कार्यवाही. कलम 19 मध्ये सांगितलेले आहे लोकसेवा हक्क आयोगाचा अहवाल आणि कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे लोकसेवा हक्क संस्कृतीचा विकास. कलम 21 मध्ये निधीची तरतूद सांगितलेली आहे. 18 पाहूयात आपण. कलम 18 मध्ये सांगितलेलं आहे की आयोगाकडे अपील करा. तर 18(1) अपील कोण करू शकतं त्याबद्दल 18(1) मध्ये सांगितलेलं आहे पात्र व्यक्ती, पदनिर्देशित अधिकारी 60 दिवसांच्या आतमध्ये आयोगाकडे अपील करू शकतो. 18(2) मध्ये सांगितलेलं आहे की 90 दिवसांमध्ये निकालात काढण्यात यावं.
जे आपण जो अपील केलेला आहे ती अपील 90 दिवसांच्या आतमध्ये निकाल त्यावर देणे आवश्यक आहे. ठीक आहे. कलम 22 मध्ये सांगितलेलं आहे की शिस्त विषयक नियमांना पूरक असणे. कलम 9, 12 आणि 20 ला पूरक असणे. म्हणजे कलम 9, 12 आणि 20 जे आहेत त्या नियमांना शिस्त विषयक नियम असं सांगितलेलं आहे. कलम 23 मध्ये काय सांगितलं आहे की लोकसेवा मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करणे यासाठी दंडाची तरतूद केलेली आहे. IPC प्रमाणे दंड लागू होतील. IPC जो कायदा आहे त्याप्रमाणे जर खोटी अपील केली असेल, कोणी खोटे कागदपत्र सादर केली असतील तर त्यांना दंड होणार आहे. कलम 23 मध्ये सांगितले त्याबाबत. कलम 24 मध्ये पहा, शासन प्राधिकरणाला निर्देश देते व ते आयोगावर बंधनकारक असतात. पहा, कलम 24 काय सांगते की शासन प्राधिकरणाला निर्देश देईल आणि ते आयोगावरती बंधनकारक असेल. कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे की सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण. म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने अपील फेटाळली, म्हणजे अपीलीय अधिकारी जे आहेत त्यांनी, तर आणि ती कशाबाबत असेल की समजा काही विषय असतात संवेदनशील विषय, समजा डिफेन्सला क्षेत्राला आपल्या संबंधित असतात, त्यामध्ये देशाचं हित असेल तर अशा गोष्टीला सद्भावनापूर्वक कृती असं म्हणतात आणि त्याला संरक्षण असेल. अशा वेळी त्या अपीली अधिकाऱ्यांना दंड होणार नाही. पुढचा आहे कलम 26 अंतिम आदेश. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्तांचा किंवा अपीली अधिकाऱ्यांचा जो आदेश असेल तो अंतिम आदेश असेल, त्या विरोधात दिवाणी दावा दाखल करता येणार नाही. कलम 27 काय सांगते पहा, तर हा कायदा इतर कायद्यापेक्षा प्रभावी आहे किंवा असणे. कलम 28 मध्ये सांगितलेलं आहे की हा जो नियम बनवण्याचा अधिकार असेल लोकसेवा हक्काबाबत तो डायरेक्ट राज्य शासनाचा असेल. कलम 29 मध्ये म्हटलेलं आहे की ज्या काही अडचणी असतील त्या दूर कराव्यात कलम 29 नुसार. कलम 30 नुसार सांगितलेलं आहे की 28 एप्रिलचा ऑर्डिनन्स रद्द करणे. ठीक आहे, शंकांचं निरसन करणे. तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम पाहिलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.